नमस्कार मित्रांनो. सावित्रीबाई फुले यांनी अनेक अडचणी, अपमान आणि संघर्ष सहन करूनही समाजात शिक्षणाचा प्रकाश पसरवला. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे. चला तर मग त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रेरणादायी 25 सुविचार ऐकूया. शिक्षण हेच खरे स्वातंत्र्य आहे. शिक्षण मिळाल्यावर माणूस स्वतःचा मार्ग स्वतः तयार करू शकतो. स्त्री शिक्षित झाली तर संपूर्ण समाज शिक्षित होतो. ज्ञान अज्ञान ही सर्वात मोठी बेडी आहे आणि शिक्षण हीच त्या बेडीची किल्ली आहे. जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे समाजाची खरी प्रगती होते. अडचणी कितीही आल्या तरी शिक्षणाचा दीप विझू देऊ नका. प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे. प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे, कारण तीच उद्याच्या समाजाची दिशा ठरवते. समाज बदलायचा असेल तर सर्वप्रथम विचार बदलले पाहिजेत. स्वतःसाठी जगणे सोपे आहे, पण समाजासाठी जगणे महान आहे. ज्ञान हे असे धन आहे जे कोणीही चोरू शकत नाही. जोपर्यंत समाजातील प्रत्येक व्यक्ती शिक्षित होत नाही, जोपर्यंत समाजातील प्रत्येक व्यक्ती शिक्षित होत नाही, तोपर्यंत खरी प्रगती होत नाही. अंधश्रद्धा आणि अन्याय यांच्याविरुद्ध लढणे हीच खरी सेवा आहे. शिक्षणामुळे माणूस केवळ वाचायला शिकत नाही. शिक्षणामुळे माणूस केवळ वाचायला शिकत नाही, तर विचार करायलाही शिकतो. भीतीवर मात करून जे सत्यासाठी उभे राहतात, भीतीवर मात करून जे सत्यासाठी उभे राहतात, तेच इतिहास घडवतात. स्त्री ही फक्त घराची नव्हे, तर समाजाचीही शक्ती आहे. ज्ञानाचा प्रकाश पसरवणे हेच खरे समाजसेवेचे कार्य आहे. ज्यांना शिक्षण मिळाले नाही त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवणे हीच खरी क्रांती आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न पाहणे थांबवू नका. समाजात बदल घडवायचा असेल तर ध्येय आणि शिक्षण दोन्ही आवश्यक आहेत. प्रत्येक मुलाला आणि मुलीला समान संधी मिळाली पाहिजे. स्वाभिमानाने जगणे हीच खऱ्या शिक्षणाची ओळख आहे. स्त्रीचे सामर्थ्य ओळखले तर समाजाचा चेहराच बदलतो. जिथे ज्ञानाचा प्रकाश असतो तिथे अंधार कायमचा नाहीसा होतो. संघर्षाशिवाय मोठे परिवर्तन घडत नाही. शिक्षणामुळे माणूस स्वतःला आणि समाजाला घडवू शकतो. सावित्रीबाईचे कार्य आपल्याला सांगते, शिक्षणाचा दीप कायम पेटता ठेवा. सावित्रीबाई फुले यांचे विचार आणि कार्य आपल्याला नेहमी सांगतात, शिक्षण हा समाज बदलण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे. जर हे सुविचार तुम्हाला प्रेरणा देत असतील तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. अशाच प्रेरणादायी विचारासाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.